कशाला गेम तर नाही आपल्याकडे, पण क्रीम पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. ए बेंशोक पैसा आहे पावर आहे. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, साहिल कोपकर ब्लॉग्समध्ये. सो तुम्हाला वाटते भाई हे अवतार थोडासा असा आहे सुचल्यासारखा किंवा असं का बोलतोय, तर सकाळी लवकर उठलो आहे आणि आज संडे आहे तर पटणीला चाललो आहे क्रिकेट खेळायला. आपली बॅट तिकडं रेडी आहे. मी काल दाखवलंच की भाई आपली बॅट मी जी ग्रीप वगैरे झालेली ती करून आणले. सो पट्टीला बाई हालत अशी असते की भरपूर जण असतात, कुठून येऊन कधी लागेल काही गॅरंटी नसते, पण आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे भाई. प्रॅक्टिस गरजेची आहे सर्वांसाठी. सो आता चाललो आहे. 7 वाजायला आले असतील. मी निघालो लवकरच. आज जास्त उशीर गेलाच नाही आहे. मी लवकर उठून तयारी करून निघतो आता. सो आता गेल्यावरती तिथे किती जण आले का नाही आले ते पण दाखवतो तुम्हाला. आणि आज बघायचं की आज संडेमध्ये काही वेगळं करायला भेटतंय की आज माझा संडे कसा जातो हे दाखवायला भेटतंय. सो पुढंच समजेल आपल्याला. लेट्स सी. गाईज जर कुठे जातोय ना तर पहिलं काम यायचं असतं की बाई रॉकीला घेऊन जाणं आणि त्याला पहिलं बाहेर काढून पुसणं आणि मग निघणं. बाई तुझ्यावरचं प्रेम आहे ना बाई, कधीच कमी नाही होणार, कधीच. दिवसेंदिवस वाढत जातं बाई. तुला खाली आल्यावरती बदल्यावर नेक्स्ट लेवल आहेस बाई तू. का तुला पुसूया. जास्त पण प्रेम असं दाखवायला नको, नजर लागते. नजर इज रिअल ब्रो. तर ते नको आला म्हणून निघूया. हर हर महादेव. ए भेटला काय बॉल? त्याच्यासाठीच आलायस ना? बॉल काय शोधतोयस की काय काढतोयस? हा बॉल धुतोयस? वा बेटे वा. सोबत थंडी बिंडी नाही रे. बरं इकडे वैभवदा झालाय, अजून कोण आलंच नाही. सकाळचे गुड मॉर्निंगचे मेसेज सगळ्यांचे आहेत ग्रुपला. गुड मॉर्निंग या आला नाही अजून कोण. आता हा सगळ्यांना कॉल करला. हे आले काय कोण? कुठं आहेत? स्वप्नीला झालाय. मग तो आहे, तू आहे, अजून कुठं आहेत? गुड मॉर्निंग मेसेज टाकणारे कुठं आहेत? हा कुठल्या रूटला पोहोचले ते? घरातून उठल्यावरती गुड मॉर्निंग टाकतात की ट्रेन मध्ये असल्यावरती गुड मॉर्निंग टाकतात? अरे मग 7 वाजता गुड मॉर्निंग आहे. मेकअप लोक आहे ना मी सकाळचं कुठे? ट्रेन सकाळच्या लेट असतात. 11 नंतर असतो मेगा ब्लॉग ना. हॅलो अरे येतोय की जाऊ आम्ही घरी? काय समोर आहे. हा ताप येतोय? ताप येतोय. माझ्याकडे पण आहे रे बॉल. दे ना चहा. काय चहा पियाची नाही काय? काय चहा पितोय कारण सांगतो यार. हा आणू काय तुला पाहिजे का? हा मग घेऊन ये काहीतरी. नाश्ता घेऊन ये. समोर आहे. लवकर ये. नाश्ता तर घेऊन ये म्हणा. नाश्ता घेऊन ये. नाश्ता ठेवला. हॅलो ठेवला. समोर आहे तुझ्या समोर. लवकर ये घेऊन. अरे चहा घेऊन ये. कुठं समोर आहे? हा समोर आहे आता तुझ्या समोर. कुठे माझ्या समोर दिसत तर नाही? अरे इकडे हा सौरभ आला. सरळच बघतोय. आता सरळ कोण दिसतंय यार तुला? छे मला दिसतोस तू. ठीक आहे काय दिसत 3 टाकले. समोर आहे. काय पकवतोय आम्हाला? समोर कुठेतरी कोपऱ्यात नाही असेल. कोपऱ्यात नाही, समोरलाच येतो तुझ्या. जाऊ दे रे. गाडी घेऊन आलाय. विचार त्याला, गाडी घेऊन आलाय. लवकर ये. मग पकवतोय. अरे तिकडं असेल त्या साईडला. त्या साईडला असेल. अरे खातोय वाजले किती? गाड्याला दाखव किती वाजले. म्हणून टायमात यायचा तरी पण उठून लवकर. कुठं होता एवढे दिवस? पाणी टाकलं. पाणी बघ त्यांनी टाकलाय ना केवढूसा पाणी. पब्लिक कुठं राहिली? आता आजारला होता मागाशी. कशाला आलीस? बघ तिने पण आवाज दिला. कशाला तो आला. हा काय देऊ? कुठली ग्रे? त्याच्याकडे घे. अरे त्याच्याकडे आहे. वैभव दाकडे आहे.
तो धावत तिकडनं एवढा झालं क्रीम साठी आलाय. काय कराल, गेम तर नाही आपल्याकडे पण क्रीम पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. हीच आहेत. सो गाईज, झोपेतनं उठलोय. सकाळी फक्त आपण जे क्रिकेट खेळायला गेलो ते शूट केलं. आज संडे, आज कुठे जाणं नाही, मस्त आराम होता फक्त. आणि जास्त काही शूट करायला पण नव्हतं. घरी थोडंसं काम चालू होतं. ते विंडोला मच्छर यायला नको म्हणून ते एक लावलं गेलं. सो आता लॅपटॉप वरती होणार आहे थोडीशी मस्ती. म्हणजे हेमंत असणार आहे, मी असणार आहे, आणि आपला बेन स्ट्रोक, जो इंग्लंडचा क्रिकेट प्लेअर नाही, जो कॉलेजमध्ये मी ज्याला बेन स्ट्रोक बोलायचो, ज्या बहुतेकांना माहिती आहे बेन स्ट्रोक म्हणजे कोण आहे. आणि जर कोणाला माहिती नाहीये तर आता समजेलच की बेन स्ट्रोक म्हणून कोण आहे. मी दाखवेन लॅपटॉप वरती. माईक ह्याच्यासाठीच काढले की भाई त्याचा आवाज यायला पाहिजे. सो आता मी शूट करेन, काय करतायत थोडंफार शूट करेन हे, आणि नंतर वाटतं ओमकारला मी कॉल केलेला, त्याच्यासोबत कुठेतरी बाहेर जायचं, म्हणजे ते पण एक शूट होईल. म्हणजे आजच्या दिवसात मिक्सिंग सगळं आहे. सो बघा काय होतंय गाईज. आज बघा हे जे आहे दिसते तुम्हाला, मी जेव्हा ऑनपेडमध्ये होतो जिकडे कामाला, तेव्हा मी बहुतेकदा लॅपटॉप यूज करतो. आता खूप दिवसांनी आज लॅपटॉप काढलाय. मीटिंग वरती मजा होणार आहे. सो जर बहुतेक कोणाला माहिती नसेल की हे कोणता वॉलपेपर आहे, तर हा लुसिफर मॉर्निंग स्टार म्हणून एक वेब सिरीज आहे, त्याची मी आय थिंक सो हा कॅरेक्टर आवडलेला. सो त्याच्यामुळे मी हा ठेवलाय. आणि आता सर्व ओपन करूया. दिख रहा है ना शुभम स्क्रीन? ए बेंचोक, हाँ दिख रहा है. ये देख भाई, मोबाइल का कैमरा रख के वीडियो बना रहा है. तेरे को दिख रहा है तेरा एक थोबड़ा दिखा ना, तेरा थोबड़ा, तेरा ब्यूटीफुल थोबड़ा दिखा, थोबड़ा. मैं तो नहीं दिखा रहा. अरे सुनना शर्मा, सब लोग जानना चाहते हैं कि बेंचोक कौन है. मैं बेंचोक किसको बुलाता हूँ. 2 मिनट रुक जा. नहीं, बेंचोक कौन है वो दिखना मांगता है. उसके बाद में 2 मिनट रुक ही जाऊंगा. तू थोबड़ा दिखा, तेरा थोबड़ा. पता क्या इशू आ रहा है, क्या किधर? तेरा थोबड़ा नहीं दिख रहा है. एक बार ऑन तो कर कैमरा. अरे किया हूँ मैं. नहीं किया. शर्मा तू कर. स्क्रीनशॉट भेजो क्या? हाँ स्क्रीनशॉट भेज दो. हाँ भेज दे, स्क्रीनशॉट भेज दे, देखता हूँ मैं स्क्रीनशॉट. शर्मा ओपन करेगा स्क्रीनशॉट तेरा. हाँ रुक, शर्मा के मोबाइल पे. शर्मा इस पे ही ओपन कर दे. कैमरा तो चालू है, फिर तेरा लैपटॉप खराब है नरूटो. हाँ वही नहीं समझ रहे भाई. मोबाइल से ज्वाइन आवाज आ रही है मेरी, वही बहुत समझ रहे. ये देख ये म्यूट हो गया. तो काही नाही काही नॉर्मल सा टाइमपास चाललेला. आता बेन स्ट्रोक म्हणजे कोणता शुभम चौधरी. आता त्याचा फेस नाही दिसला म्हणून मी सांगतोय, नाही तर मी सांगितलं नसतं की कोण आहे काय आहे तो. तो भाई आमचं फन चालूच असतं. आता थोडंसं टाइमपास चालू. आता जेवायला वगैरे गेले, जेवतात त्याने मग परत जॉईन होतील. सो काय ह्याच्यात दाखवतं ना, मीटिंगमध्ये आमचं ते वेळच काय ते चालू होतं, काम बिम काय चालू असणार आहे त्यांचं काय ते. आणि ओमकारसोबत जाणार आहे आय थिंक सो. ओमकारला केलेला कॉल, सो ते शूट करेन मी. एक नाईट ठाण्यामध्ये काय आहे जे मला रील्स बघितलेली, त्याद्वारे मी तिकडे जाणार आहे. कसं काय ते पण दाखवेन तुम्हाला. सो आत्ता सध्या तरी मी थोडा वेळ लंचला गेले, तोपर्यंत मी जरा खाली जाऊन येतो, एक काम आहे ते करून येतो, आणि मग डायरेक्ट आपण तुम्हाला ओमकाराला हीच भेटूया. मी खाली आलो. बघा कसा बघले भाई. हा आहे ना चंप्या, तर भाई जीप काढून, हां अजून पण त्याची जीप काढलेलीच आहे बाहेर. झूम करून दाखवतो. चंप्या आहे का तू? कसले झोपलेत बघा रावणासारखे भाई. आता झोपतील नाही, रात्रभर नसते. ही गँग आहे तिकडची अपोजिट गँग, माऱ्या बघ सालचा कन्या डोळ्यान तू. बाकी आपला तिकडं आहे चेलमध्ये दिल. भारी आहे बाई यांची लाईफ. आता मस्त झोपणार, आणि बाई रात्रीची वॉर चालू असतात वरतीपर्यंत आवाज असतो यांचा. नेक्स्ट लेवल. चलो गाईज, एक भारी प्लॅन भेटलाय आज. आज बोलतोय, आत्ता नाईटला एक हेवी डिश ट्राय करायला चाललोय. अंडा घोटाळा, जो जास्तीत जास्त फेमस चाललाय सध्या तरी. मी रील्सला वगैरे भरपूर येतो, तो ट्राय करायला झालं. आणि हेवी जेवण झाल्यानंतर हेवी ट्राय करायचं झालं. काय सांगू तुम्हाला, ओमकारला लास्ट टाइम मध्ये असंच नाईटचा एक प्लॅन होता, त्याच्यामुळे कॅन्सल केलं. मग बोललो भाई तू चल थोडंसं खाऊ, पण ट्राय तर टेस्ट करू. मी त्याला बोललेलो भाई आज मला ते ट्राय करायचंच आहे, आणि आज मला ते शूट करायचंच आहे. सो रॉकी काढतोय आणि निघतोय त्या लोकेशनवरतीच. काय टेस्ट आहे, कशी टेस्ट आहे, आणि एवढं फेमस चाललं आहे, किती हेवी आहे, काय आहे ते बघायचंच आहे भाई. टेस्ट, प्राईस फॉर मनी आहे का नाही, व्हॅल्यू आहे की नाही, ते सगळं समजेल. आणि नाईटचं आहे म्हणजे भाई भरपूर जण जातात, गर्दी पण समजेल आपल्याला. रील्सवरती दाखवले तेवढी आहे की कसं आहे ते. लेट्स गो. हायवेच्या बाजूला ओमकार शेड आले तिथे, आणि बोलल्याप्रमाणे भाई गर्दी आहे. भाई गर्दी तर आहे, आता टेस्ट पण आहे का आणि प्राइस प्रमाणे कसं आहे ते बघायचंय मला.
पब्लिक बघते आपल्याकडे. चल टेस्ट करूया काय आहे ते. भाई मला तर वाटतंय घोटाळा घ्या. काय कर भाई थोड्या वेळासाठी घोटाळा घेऊ एक. थोडासा तरी खाशील ना. हा थोडासा ठीक आहे. एक थोडासा एक घोटाळा करा ना मला. भाई एक गाडीची चावी एकदम माझी चोरी झाली तरी पण बघ ऑनच ठेवलं ऑनच. हे भाई सगळं हे क्रिएशनच्या नादात असंच चाललंय. कॉन्टेंट क्रिएशनच्या नादात भाई चावी एकच चावी उरले तरी पण साला चावी विसरते तो ऑन ठेवलेली. चावी ऑन होती चावी ऑन. आम्ही व्हिडिओच्या नादात सगळं विसरून जातो. काही खतरनाक सिरियस. चल का भेटला आपण आता भेटू बनवायला लागल्या ती चावी. हा ना भेंडी आता ही एकच चावी आहे लास्ट. मी सिरियसली भाई दिसायला पण मस्त वाटते. ट्राय करून बघ एकदा. ट्राय करून मला टेस्ट सांग कशी आहे ती. मी पण ट्राय करून टेस्ट बघणार कशी आहे. मस्त दिलंय भाई भरपूर आहे. घोटाला आहे मस्त. घोटाला करून दिला घोटाला ब्रो. आयुष्यातलं घोटाला करून जाऊन आम्ही घोटाला खायला आलोय. कैसा है वो भी टेस्ट करके बता. चम्मच पण दिलाय त्यांनी आपल्याला. आपले साले आमलेट आहे तो. कैसा आहे पावर आहे. मी ट्राय करतो भाई. चम्मचचा यूज करणार मी. पडलं रे. खतरनाक आहे तर मस्त. पैसा वसूल आहे भाई. गाईज वर्थ इट होता भाई. व्हॅल्यू फॉर मनी होता. 80 रुपीजचा होता आणि आम्ही एक्स्ट्रा पाव घेतले 90 झाले. सो टेस्ट पण मस्त होती. गोडवट नव्हतं. मीडियम स्पायसी होतं आणि एक नंबर टेस्ट होती. मला तर टेस्ट आवडली. ओमकारला पण टेस्ट आवडली. हायवेच्या बाजूलाच आहे इथे पाचपागडी आहे. टेस्ट कशी होती. टेस्ट कशी होती. मस्त होते एक नंबर. गोडवट नव्हतं ना. गोडवट नव्हतं. एकदम प्रॉपर होतं. क्वालिटी पण होती आणि क्वांटिटी पण होती. क्वांटिटी पण भाई भरपूर होते. आम्ही ऑलरेडी जेवलेलो. जेवून पण आम्ही एवढं खाल्लं भाई. चला आता आम्ही ऑलमोस्ट घरात जायच्या दिशेने. जर तुम्हाला खायचं तर भाई समोर कमर पंजाब दिसतंय त्याच्या ऑपोजिट साईडला इकडेच आहे. पाच पाकडीलेच आहे. ओ भाई तार गेली. सो चला हे घ्या. नाही जाऊन आलो. खाऊन पण बघितलं. टेस्ट चांगली होती आणि मेन म्हणजे कसं की त्याच्यामध्ये जास्त असं एक फ्लेवर वेगळं काय वेगळं नव्हतं. तिखट पण मीडियम बरोबर लेवलला होतं. गोडवट पण नव्हतं. मस्त घोटाला म्हणतात ना की घोटाला टाईपच मस्त होता तो. क्वांटिटी पण मस्त होती आणि क्वालिटी पण मस्त होती. टेस्ट पण जबरदस्त होती. आणि मेन म्हणजे भूक आम्ही ऑलरेडी खाऊन गेलेलो तरी आम्ही ते खाल्लं म्हणजे क्वालिटी चांगली आहे. सो असंच अजून काहीतरी कॉन्टेंट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आणि अजून काय जर असेल तर कमेंट करून सांगा की भाई ठाण्यामध्ये राहतोस ते इकडे जाऊन हे करून बघ हे ट्राय कर. सो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सो मी ट्राय करेन त्या गोष्टी. सो हा व्लॉग मी इथेच एंड करतोय. हा व्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ स्टे राईट. बाय बाय.